माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील महान ग्रंथ श्रीमद भगवद्गीता अध्याय 18 मोक्ष संन्यास योग श्लोकांचा अर्थ अभिवाचन करत आहे. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टदशोऽध्याय. अर्जुन उवाच. अर्जुन म्हणाला, हे महाभाहो, हे अंतर्यामी, हे वासुदेवा, मी संन्यास त्याग यांचे तत्व वेगवेगळे जाणू इच्छितो. श्री भगवान म्हणाले, कित्येक पंडित काम्य कर्माच्या त्यागाला संन्यास मानतात, तर दुसरे काही विचारकुशल लोक सर्व कर्माच्या फळाच्या त्यागाला त्याग म्हणतात. स्त्री, पुत्र, धन इत्यादी प्रिय वस्तूंची प्राप्ती होण्याकरिता, तसेच रोग संकटादीचे निवारण होण्याकरिता जी यज्ञ, दान, तप, उपासना वगैरे कर्म केली जातात त्यांना काम्यकर्म म्हणतात. ईश्वराची भक्ती, देवदेवतांचे पूजन, माता पिता अधिक जनांची सेवा, यज्ञ, दान, तप, वर्णाश्रमानुसार आजीविकेने गृहस्थाचा निर्वाह, याप्रमाणे शरीरासंबंधी खानपानादिक जी काही कर्तव्य कर्म आहे त्या सर्वांचे ठिकाणी लौकिक पारलौकिक अशा सर्व कामनांचा त्याग करणे, यालाच सर्व कर्माच्या फळांचा त्याग म्हणतात. कित्येक पंडित काम्य कर्माच्या त्यागाला संन्यास मानतात, तर दुसरे काही विचारकुशल लोक सर्व कर्माच्या फळाच्या त्यागाला त्याग म्हणतात. कित्येक विद्वान असे मानतात की सर्व कर्म दोषयुक्त आहेत, म्हणून ती टाकणे योग्य, आणि दुसरे विद्वान असे म्हणतात की यज्ञ, दान, तपरूप कर्म टाकणे योग्य नाही. हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना, संन्यास आणि त्याग दोघांपैकी प्रथम त्यागाच्या बाबतीत माझा निर्णय ऐक. कारण त्याग सात्विक, राजस, तामस ह्या भेदांमुळे 3 प्रकारचा सांगितला आहे. यज्ञ, दान, तपमान कर्म करणे, तपरूप कर्म टाकणे योग्य नाही. उलट ते अवश्य केले पाहिजे, कारण यज्ञ, दान, तप ही 3ही कर्म बुद्धिमान माणसांना पवित्र करणारी आहेत. तोच मनुष्य बुद्धिमान आहे की जो फळाचा आसक्तीचा त्याग करून केवळ भगवत अर्थकर्म करीत असतो. म्हणून हे पार्था, ही यज्ञ, दान, तपरूप कर्म तसेच इतरही सर्व कर्तव्य कर्म आसक्ती फळाचा त्याग करून अवश्य केला पाहिजे. हे माझे निश्चित असे उत्तम मत आहे. निषिद्ध काम्य कर्माचा तर स्वरूपतः त्याग करणे योग्यच, परंतु नियत कर्माचा स्वरूपतः त्याग योग्य नाही. म्हणून मोहाने त्याचा त्याग करणे याला तामस त्याग म्हटले. जे काही कर्म आहे ते दुःखरूपच आहे असे समजून जर कोणी शारीरिक त्रासाच्या भीतीने कर्तव्य कर्म सोडून देईल, तर त्याला असा राजस त्याग करून त्यागाचे फळ कोणत्याही प्रकारे मिळत नाही. हे अर्जुना, जे शास्त्रविहित कर्म करणे कर्तव्य आहे, या भावनेने आसक्ती फळाचा त्याग करून केले जाते, तोच सात्विक त्याग मानला गेला आहे. जो मनुष्य कुशल नसलेल्या कर्माचा द्वेष करीत नाही, कुशल कर्मात आसक्त होत नाही, तो शुद्ध सत्वरूपी गुणी पुरुष संशयरहित ज्ञानी खरा त्यागी होय. कारण शरीरधारी कोणत्याही माणसाकडून पूर्णपणे सर्व कर्माचा त्याग केला जाणे शक्य नाही. म्हणून जो कर्मफळाचा त्यागी नाही तोच त्यागी आहे असे म्हटले जाते. कर्मफळाचा त्याग न करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे बरे वाईट मिश्र असे 3 प्रकारचे फळ मेल्यानंतर जरूर मिळते, परंतु कर्मफळाचा त्याग करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे फळ कधीही मिळत नाही. हे महाबाहो, सर्व कर्माच्या सिद्धीची ही 5 कारणे कर्माचा शेवट करण्याचा उपाय सांगणाऱ्या सांख्य शास्त्रात सांगितले गेले आहे. ती तू माझ्याकडून नीट समजून घे. कर्म पूर्ण होण्यासाठी अधिष्ठान ज्याच्या आश्रयाने कर्म केली जातात त्याचे नाव अधिष्ठान होय. करता निरनिराळ्या प्रकारची करणे ज्या ज्या इंद्रियांच्या साधनांच्या द्वारा कर्मे केली जातात त्याचे नाव करण आशय होय. अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया
आणि तसेच पाचवे कारण दैव. शुभाशुभ कर्माच्या संस्काराचे नाव दैव. मनुष्य मन वाणी शरीराने शास्त्राला अनुसरून किंवा त्याविरुद्धचे कोणतेही कर्म करतो त्याची ही पाचही कारणे आहेत. परंतु असे असूनही जो मनुष्य अशुद्ध बुद्धीमुळे कर्म पूर्ण होण्यामध्ये केवळ शुद्ध स्वरूप आत्म्याला करता समजतो, तो मलिन बुद्धीचा अज्ञानी. खरे काय ते जाणत नाही. ज्या माणसाच्या अंतःकरणात मी करता आहे असा भाव नसतो, तसे ज्याची बुद्धी सांसारिक पदार्थात कर्मात लिप्त होत नाही, तो माणूस सर्व लोकांना मारूनही वास्तविक तो मारत नाही, त्याला पापही लागत नाही. सत्संग शास्त्राच्या अभ्यासाने भगवंतासाठी कर्म उपासना करण्यामुळे बुद्धी शुद्ध होते, म्हणून तो वरील साधनांनाही रहित आहे. त्याची बुद्धी अशुद्ध असे समजावे. ज्याप्रमाणे अग्नी वायू पाणी यांच्या योगाने प्रारब्ध अंशात एखाद्या प्राण्याची हिंसा झालेली दिसून येते, तरी ती वास्तविक हिंसा नव्हे. त्याप्रमाणे ज्या माणसाच्या देहाच्या ठिकाणी अभिमान नसतो, तो केवळ लोकहितार्थ निस्वार्थीपणाने ज्याच्या सर्व क्रिया चाललेल्या असतात, त्या पुरुषाच्या शरीराने अथवा इंद्रियाने कदाचित एखाद्या प्राण्याची हिंसा झालेली लोकांना दिसली, तरी ती वास्तविक हिंसा नव्हे. कारण आसक्ती स्वार्थ अहंकार ही ज्यांच्याजवळ नसल्याने कोणा प्राण्याची हिंसा होऊ शकत नाही. तसेच कर्तृत्वाचा अहंकार न बाळगता केलेले कर्म वास्तविक अकर्मच आहे, म्हणून तो पुरुष पापाने बांधला जात नाही. ज्ञाता ज्ञान ज्ञेय. ज्ञाता ज्ञान ज्ञेय तीन प्रकारच्या कर्माच्या प्रेरणा आहेत. कर्ता करण तसेच क्रिया हे तीन प्रकारचे कर्मसंग्रह. कोणते? कर्ता करण आणि क्रिया. गुणांची संख्या करणाऱ्या शास्त्रात ज्ञान कर्म कर्ता हे गुणांच्या भेदाने तीन तीन प्रकारचे सांगितले आहे. तेही तू माझ्याकडून नीट ऐक. ज्या ज्ञानामुळे माणूस निरनिराळ्या सर्व भूतांमध्ये एक अविनाशी परमात्मा भाव विभागरहित समभावाने भरून राहिला जाईल असे पाहतो, ते ज्ञान तू सात्विक आहेसे जाण. जाणणारा तो ज्ञाता. ज्याच्याद्वारा जाणले जाते ते ज्ञान. जी वस्तू जाणली जाते ती वस्तू ज्ञेय. कर्म करणारा तो कर्ता. ज्या साधनांनी कर्म केले जाते ते करण आणि करणे म्हणजे क्रिया. परंतु ज्या ज्ञानाने मनुष्य सर्व भूतांमध्ये भिन्न भिन्न प्रकारचे अनेक भाव वेगवेगळे जाणतो, ते ज्ञान तू राजस समज. परंतु जे ज्ञान एका कार्यरूपी शरीरातच पूर्णासारखे आसक्त असते, तसेच जे युक्ती शून्य तात्विक अर्थाने रहित तुच्छ असते, ते तामस म्हटले गेले. जे कर्म शास्त्रविधीने नेमून दिलेले असून कर्तेपणाचा अभिमान न बाळगता फळाची इच्छा न करता माणसाने राग द्वेष सोडून केलेले असते, ते सात्विक म्हटले जाते. परंतु जे कर्म अतिशय परिश्रमपूर्वक भोगाची इच्छा करणाऱ्या अहंकार बाळगणाऱ्या माणसाकडून केले जाते, ते राजस म्हटले जाते. जे कर्म परिणाम आणि हिंसा सामर्थ्य यांचा विचार न करता केवळ अज्ञानाने केले जाते, ते तामस होय. जो करता आसक्तीनं बाळगणारा, मी माझे न म्हणणारा, धैर्य उत्साहाने युक्त, कार्य सिद्ध हो न हो त्याविषयी हर्ष शोकादी विकारांनी रहित असलेला तो सात्विक म्हटला जातो. जो करता आसक्ती असलेला, कर्माच्या फळांची इच्छा बाळगणारा, लोभी, इतरांना पीडा करण्याचा स्वभाव असलेला, अशुद्ध आचरणाचा, हर्ष शोकादी युक्त असतो, तो राजस म्हटला जातो. जो करता अयुक्त अशिक्षित घमंडखोर धूर्त, दुसऱ्यांची जीवनवृत्ती नाहीशी करणारा, शोक करणारा, आळसी दीर्घसूत्री असतो, तो तामस म्हटला जातो. हे धनंजय, आता बुद्धीचे धृतीचे गुणांनुसार तीन प्रकारचे भेद माझ्याकडून पूर्णपणे विभागपूर्वक सांगितले जात आहे, ते तू ऐक. हे पार्था, जी बुद्धी प्रवृत्ती मार्ग
निवृत्ती मार्ग, कर्तव्य अकर्तव्य, भय अभय, बंधन मोक्ष यथार्थपणे जाणते ती सात्विक बुद्धी होय. जो थोड्या वेळात होण्यासारखे कामही नंतर करू म्हणून दीर्घकाळपर्यंत पूर्ण करीत नाही, तो दीर्घसूत्री होय. गृहस्थाश्रमात राहूनही कर्माचे फळ आसक्ती सोडून भगवद दर्पण बुद्धी केवळ लोकशिक्षणासाठी राजा जनकाप्रमाणे वागणे हा प्रवृत्ती मार्ग. देहाभिमान सोडून केवळ सच्चिदानंद घन परमात्म्यात ऐक्यभावाने राहिलेल्या श्री शुकदेव सनकादिकाप्रमाणे संसारापासून विरक्त होऊन वागणे हा निवृत्ती मार्ग होय. हे पार्था, मनुष्य ज्या बुद्धीमुळे धर्म अधर्म कर्तव्य आणि अकर्तव्य हा योग्य रीतीने जाणत नाही, ती बुद्धी राजसी होय. हे अर्जुना, तमोगुणाने व्यापलेली जी बुद्धी अधर्माला ह्या मोक्ष आहे असे मानते, तसेच याच रीतीने इतर सर्व पदार्थांना विपरीत मानते, ती बुद्धी तामसी होय. हे पार्था, ज्या अव्यभिचारिणी धारणाशक्तीने मनुष्य ध्यानयोगाने मन प्राण इंद्रिय यांच्या क्रिया धारण करीत नसतो, ती धारणा सात्विक होय. भगवद विषयशिवाय अन्य सांसारिक विषयांना धारण करणे हा व्यभिचार दोष आहे. तो दोष ज्या धारणेत नाही, ती अव्यभिचारिणी धारणा होय. मन प्राण इंद्रिय यांना भगवत प्राप्ती करून घेण्यासाठी भजन ध्यान व निष्काम कर्मात लावणे हे त्यांच्या क्रिया धारण करणे आहे. परंतु हे कुंतीपुत्र अर्जुना, फळाची इच्छा असलेल्या मनुष्य अति आसक्तीमुळे ज्या धारणाशक्तीने धर्म अर्थ काम यांना धारण करतो, ती धारणा राजसी होय. हे पार्था, दुष्टबुद्धीचा मनुष्य ज्या धारणाशक्तीमुळे झोप भीती काळजी दुःख उन्मत्तपणाही सोडत नाही, अर्थात धारण करून राहतो, ती धारणा तामसी होय. हे व्रतश्रेष्ठा, आता 3 प्रकारचे सुखही तू माझ्याकडून ऐक. ज्या सुखात साधक भजन ध्यान सेवा इत्यादींच्या अभ्यासाने रमतो आणि ज्यामुळे त्याचे दुःख नाहीसे होते, जे आरंभी जरी विषयासारखे वाटले तरी परिणामी अमृतासारखे असते, ते परमात्मविषयक बुद्धीच्या प्रसादाने उत्पन्न होणारे सुख सात्विक म्हटले गेले आहे. जे सुख विषय इंद्रियांच्या संयोगाने उत्पन्न होते, ते प्रथम भोगताना अमृतासारखे वाटत असले तरी परिणामी विषासारखे असते, म्हणून ते सुख राजस म्हटले गेले आहे. जे सुख भोगकाली परिणामी आत्म्याला मोह पाडणारे असते, ते झोप आळस प्रमादापासून उत्पन्न झालेले सुख तामस म्हटले गेले. पृथ्वीवर आकाशात किंवा देवात तसेच यांच्याशिवाय इतरत्र कोठेही असा कोणताच प्राणी किंवा पदार्थ नाही की जो प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या 3 गुणांनी रहित असेल. हे परंतपा, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र यांची कर्म स्वभावतः उत्पन्न झालेल्या गुणांमुळे निरनिराळ केली गेली आहे. अंतःकरणाचा निग्रह, इंद्रियांवर ताबा ठेवणे, धर्मासाठी कष्ट सहन करणे, अंतर्बाह्य शुद्ध राहणे, दुसऱ्याच्या अपराधांना क्षमा करणे, मन इंद्रिय शरीर सरळ राखणे, वेदशास्त्र ईश्वर परलोक इत्यादींवर विश्वास ठेवणे, वेदशास्त्राचे अध्यापन करणे, परमात्म तत्वाचा अनुभव घेणे ही सर्व ब्राह्मणाची स्वाभाविक कर्म आहेत. शौर्य तेज धैर्य चातुर्य युद्धातून पलायन न करणे, दान देणे, स्वाभाव सर्वच क्षत्रियांची स्वाभाविक कर्म आहेत. निस्वार्थ भावाने सर्वाच्या हिताच्या वर दृष्टी ठेवून शास्त्रज्ञेनुसार राज्य शासन चालवून प्रेमळपणे पुत्रवत प्रजेचे पालन करण्याचा भाव. शेती गोपालन क्रय विक्रय रूप सत्य व्यवहार ही वैश्यांची स्वाभाविक कर्म. तसेच सर्व वर्णाची सेवा करणे शूद्राचे स्वाभाविक कर्म. आपापल्या स्वाभाविक कर्मात तत्पर असलेल्या मनुष्यास भगवत प्राप्ती रूप परमसिद्धीचा लाभ होतो. आपल्या स्वाभाविक कर्मात रत असलेला मनुष्य
ज्या रीतीने कर्म करून परमसिद्धीला प्राप्त होतो ती रीत तू ऐक. ज्या परमेश्वरापासून सर्व प्राण्यांची उत्पत्ती झाली आणि ज्याने हे सर्व जग व्यापले, त्या वस्तूंच्या खरेदी विक्रीच्या वेळी तोल, माप, मोजणे इत्यादीमध्ये जास्त घेणे किंवा कमी घेणे, याचप्रमाणे वस्तू बदलून भेसळ करून देणे, नफा किंवा दलाली ठरल्यावर त्याहून जास्त घेणे किंवा कमी देणे, खोटेपणा, कपट, चोरी, जबरदस्ती, अन्य प्रकारे दुसऱ्याचा हक्क हिरावून घेणे इत्यादी दोषाने रहित जो खरेपणाने पवित्र वस्तूंचा व्यापार तोच सत्य व्यवहार होय. ज्याप्रमाणे बर्फ पाण्याने व्यापलेले असते त्याप्रमाणे सच्चिदानंद घन परमात्म्याने सर्व जग व्यापले आहे. परमेश्वराची आपल्या स्वाभाविक कर्माने पूजा करून मनुष्य परमसिद्धी प्राप्त मिळवितो. उत्तम प्रकारे आचारलेल्या दुसऱ्याच्या धर्मापेक्षा वैगुण्य असलेलेही आपला धर्म श्रेष्ठ, कारण स्वभावाने नेमून दिलेले स्वधर्मरूप कर्म करणाऱ्या माणसाला पाप लागत नाही. म्हणूनच कुंती पुत्रा, सदोष असले तरीही स्वाभाविक कर्म सोडून देऊ नये, कारण धुराने जसा अग्नी तशी सर्व कामे कोणत्या ना कोणत्या दोषाने युक्त असतात. ज्याप्रमाणे पतिव्रता पतीलाच सर्वस्व मानून त्याचेच चिंतन करीत त्याच्या आज्ञेप्रमाणे त्याच्या करताच काया वाचा मनाने कामे करीत असते, त्याप्रमाणे परमेश्वराला सर्वस्व मानून त्याचे चिंतन करीत त्याच्या आज्ञेनुसार मनाने, वाणीने, शरीराने त्याच्या करताच स्वाभाविक कर्तव्य कर्माचे आचरण करणे हेच कर्मद्वारा परमेश्वराचे पूजन करणे होय. प्रकृती अनुसार शास्त्रविधीने वर्णाश्रम धर्म, सामान्य धर्मानुरूप जी कर्म होतात तो स्वाभाविक कर्म हो. कर्मानाच येथे स्वधर्म, सहजकर्म, स्वकर्म, नियतकर्म, स्वभावजकर्म, स्वभाव नियतकर्म इत्यादी नावाने संबोधले आहे. सर्वत्र आसक्तीरहित बुद्धी असलेला, निस्पृह आणि अंतःकरण जिंकलेला मनुष्य सांख्य योगाने त्या श्रेष्ठ नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त होतो. हे कुंतीपुत्रा, जी ज्ञानयोगाची अंतिम स्थिती आहे त्या नैष्कर्म्य सिद्धीला ज्या रीतीने प्राप्त होऊन मनुष्य ब्रह्माला प्राप्त होतो ती रीत थोडक्यात तू माझ्याकडून समजून घे. विशुद्ध बुद्धीने युक्त, हलके, सात्विक, नियमित भोजन करणारा, घेणारा, शब्दादी विषयांचा त्याग करून एकांतात शुद्ध ठिकाणी राहणारा, सात्विक धारणा शक्तीने अंतःकरण इंद्रियांवर संयम ठेवून मन, वाणी, शरीर ताब्यात ठेवणारा, राग द्वेष पूर्णपणे नाहीसे करून चांगल्या प्रकारे दृढ वैराग्याचा आश्रय घेणारा, अहंकार, बळ, घमेंड, कामना, राग, संग्रह वृत्ती यांचा त्याग करून नेहमी ज्ञानयोगात तत्पर असणारा, ममता रहित व शांतियुक्त असा पुरुष सच्चिदानंद घन ब्रह्मामध्ये रूप होऊन राहण्यास पात्र होतो. मग तो सच्चिदानंद रूप घन ब्रह्मात तद्रूप झालेला प्रसन्न चित्ताचा योगी कशाबद्दलही शोक करीत नाही आणि कशाची इच्छा करीत नाही, असा सर्व प्राण्यांच्या ठिकाणी समभाव बाळगणारा योगी माझ्या पराभक्तीला प्राप्त होतो. तत्त्वज्ञानाची जी पराकष्ट आहे, जी प्राप्ती झाली असता आणखी काही जाणणे बाकी राहत नाही, तीच येथे पराभक्ती, ज्ञानाची परानिष्ठा, परम नैष्कर्म्य सिद्धी, परमसिद्धी इत्यादी नावाने सांगितले आहे. त्या पराभक्तीच्या योगाने तो मज परमात्म्याला मी जो तसा आहे अगदी बरोबर तसाच तत्वता जाणतो. त्या भक्ताने मला तत्वता जाणून त्याच वेळी माझ्यात प्रविष्ट होतो. माझ्या आश्रयाने राहणारा कर्मयोगी सर्व कामे नेहमी करीत असता तरी माझ्या कर्माने कृपेने सनातन अविनाशी परमपदाला प्राप्त होतो. सर्व कर्मे मनाने माझ्या ठिकाणी अर्पण करून तसेच समबुद्धी रूप योगाचा अवलंब करून मतपरायण आणि निरंतर माझ्या ठिकाणी चित्त असलेला हो. वर सांगितल्याप्रमाणे माझ्या ठिकाणी चित्त ठेवल्याने तू माझ्या कृपेने सर्व संकटातून सहजच पार होशील. जर अहंकारामुळे माझे सांगणे तू ऐकशील तर नष्ट होशील, अर्थात परमात्म्याला मुकशील. तू अहंकार धरून मी युद्ध करणार नाही असे म्हणतोस, तो तुझा
निश्चय व्यर्थ आहे, कारण तुझा स्वभाव तुला जबरदस्तीने युक्त करावयास लावेल. हे कुंतीपुत्रा, जे कर्म तू मोहामुळे करू इच्छित नाहीस तेही आपल्या पूर्वकृत स्वाभाविक कर्माने बद्ध असल्यामुळे पराधीन होऊन करशील. हे अर्जुना, अंतर्यामी परमेश्वर आपल्या मायेने शरीररूपी यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मानुसार फिरवीत सर्व प्राण्यांच्या हृदयात राहिला आहे. तत् हे भारता, तू सर्व प्रकारे त्या परमेश्वरालाच शरण जा. त्या परमात्म्याच्या कृपेनेच तुला परमशांती सनातन परमधाम मिळेल. अशा प्रकारे हे गोपनीयातूनही गोपनीय ज्ञान मी तुला सांगितले. आता तू या रहस्यमय ज्ञानाचा संपूर्णपणे चांगला विचार करून मग जसे तुला आवडेल तसे कर. सर्व गोपनीयाहून गोपनीय माझे परमरहस्ययुक्त वचन तू पुन्हा ऐक. तू माझा अत्यंत आवडता आहेस, म्हणून हे परमहितकारक वचन मी तुला सांगणार आहे. लज्जा, भय, मान, मोठेपणा, आसक्ती सर्व सोडून, अर्थात सांसारिक अहंता ममताचा त्याग करून केवळ एका परमात्म्यालाच आपला परम आश्रय, परमगती, सर्वस्व समजणे, अन्य भावाने अतिशय श्रद्धाभक्तियुक्त प्रेमाने निरंतर भगवंताचे नाम गुण प्रभाव स्वरूप यांचे चिंतन करीत राहणे, भगवंताचे भजन स्मरण चालू ठेवूनच त्यांच्या आज्ञेप्रमाणे कर्तव्य कर्माचे निस्वार्थ भावाने केवळ त्यांच्या प्रीत्यर्थ आचरण करणे म्हणजेच सर्व प्रकारे परमात्म्यालाच शरण जाणे होय. हे अर्जुना, तू माझ्या ठिकाणी मन ठेव, माझा भजन भक्त हो, माझे पूजन कर, मला नमस्कार कर. असे केले असता तू मलाच येऊन मिळशील, हे मी तुला सत्य प्रतिज्ञापूर्वक सांगतो, कारण तू माझा अत्यंत आवडता आहे. सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्य कर्म मला अर्पण करून तू केवळ सर्व शक्तिमान सर्वाधार अशा मला परमेश्वरालाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून सोडवीन, तू शोक करू नको. वेद, शास्त्र, परमेश्वर, महात्मे, गुरुजन यांचे ठिकाणी श्रद्धा, प्रेम, पूजभाव असणे ही भक्ती होय. ऐकण्याची इच्छा नसणाऱ्याला सांगू नये, त्याचप्रमाणे माझ्यामध्ये दोष पाहणाऱ्याला तर कधी सांगू नये. जो पुरुष माझ्या ठिकाणी परम प्रेम ठेवून हे परमरहस्ययुक्त गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगेल तो मलाच प्राप्त होईल, यात मुळी शंका नाही. माझे अत्यंत प्रिय कार्य करणारा त्यांच्याहून अधिक मनुष्यात कोणी नाही. तसेच पृथ्वीवर त्याहूनही अधिक मला प्रिय दुसरा कोणी भविष्यकाली होणारही नाही. जो पुरुष आम्हा दोघांच्या धर्ममय संवादरूप या गीताशास्त्राचे अध्ययन करील त्याच्याकडूनही मी यज्ञाने पूजित होईल असे माझे मत आहे. जो मनुष्य श्रद्धायुक्त होऊन दृष्टी न ठेवता या गीताशास्त्राचे श्रवण करील तोही माझ्यापासून मुक्त होऊन पुण्यकर्म करणाऱ्याच्या श्रेष्ठ लोकांना प्राप्त होईल. हे पार्था, हे गीताशास्त्र तू एकाग्र चित्ताने ऐकलेस का? आणि धनंजया, तुझा अज्ञानापासून उत्पन्न झालेला मोह नाहीसा झाला का? अर्जुन म्हणाला, हे अच्युता, आपल्या कृपेने माझा मोह नाहीसा झाला, मला स्मृती प्राप्त झाली. आता मी संशयरहित होऊन राहिलो आहे, म्हणून मी आपल्या आज्ञेचे पालन करीत आहे. संजय म्हणाला, अशा प्रकारे मी श्री वासुदेव महात्मा अर्जुन यांचा अद्भुत रहस्यमय रोमांचकारक संवाद ऐकला. श्री व्यासांच्या कृपेने दिव्य दृष्टी मिळून मी हा परम गोपनीय योग अर्जुनाला सांगत असताना स्वतः योगेश्वर भगवान श्रीकृष्णाकडून प्रत्यक्ष ऐकला आहे. महाराज भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा हा रहस्यमय कल्याणकारक अद्भुत संवाद पुन्हा पुन्हा आठवून मी वारंवार आनंदित होत आहे. हे राजन, श्रीहरीचे ज्याचे स्मरण केल्याने पापाचा नाश होतो त्याचे नाम हरी. ते अत्यंत अलौकिक रूपही वरचे वर आठवून माझ्या मनाला खूप आश्चर्य वाटत आहे आणि मी वारंवार आनंदित होत आहे. हर्ष पुलांकित होत आहे. जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहे, जेथे गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन आहे, तेथेच श्री विजय विभूती अचलनीती असे माझे मत आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे मोक्षसंन्यास योगो नाम अष्टादशोऽध्यायः समाप्तम्. यत्र योगेश्वरः कृष्णो
यत्र पातो धनुर्धरा तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवा नेतिर्मतिर्मम ध्रुवा नेतिर्मतिर्मम. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. गीता सुगीता कर्तव्या किमन्यशास्त्रविस्तरै या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात् विनिसृताः. या ठिकाणी आपल्या गीतेचा सरळ गीता मराठी श्लोकार्थसहित आपण अभिवाचनातनं ऐकला. जर माझ्याकडनं काही चुकून बोलले गेले असेल तर क्षमस्वची याचना.